नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर आज आहे संडे आणि सकाळचे वाजले 10:30। तर काहीतरी नाश्ता सकाळसाठी करायचा आहे। तर काल मूग भिजत टाकलेली आहे मी भाजीसाठी। तर ते तुझ्या पप्पा बोलले भाजी नको बनवूस, नाही खायचं मन। तर मी म्हटलं चला मग मुगाचं काय बनवू, तर मग उत्तप्पा डोसा उत्तपम बनवते म्हणून। तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते, मी डोसा उत्तपम कसं बनवते ते। चला मग। बघा, पहिले चहा बनवायला ठेवली आहे। ते बघू शकता, हे मूग काल भिजत टाकले होते, ते आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते। तर इथे अद्रक, मिरची, लसूण घालून वाटून घेते। तर मी इथे थोडासा सोडा घातला होता, त्याच्यावरती लिंबू पिळते। आता आपण त्याच्यावरती पाणी घालू, गरम झालेलं पाणी घालायचं त्याच्यावरती आपण। आता याच्यामध्ये एक मी कांदा घातला आहे कापून, एक टोमॅटो सुद्धा घातला आहे। आता हे मी मिक्स करून घेते चांगलं। तर आता हे आपलं 10 मिनिटं आपण एक साईडला ठेवून देऊया। तर इथे मी आता कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये तेल घालते। तर इथे आता मी त्याच्यामध्ये कांदा घालून देते। आता याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे, लसूण घातली आहे, इथे मी सुकी मिरची घातली आहे, एक कोकम घालते। ते चणा डाळ टाकली आहे, दालिया, आणि थोडीशी उडीदची डाळ। मीठ घालूया आपण। तर या मुगाच्या डोशामध्ये अजून जर तुम्हाला याच्यामध्ये गाजर, काकडी सुद्धा किसून घालायची असले तरी तुम्ही घालू शकताय, अजून सुद्धा छान बनतो। तर इथे बघू शकताय कसा आमचा डोसा तयार झाले आहेत। ते खायला पण खूप छान लागतात मुगाचे डोसे। शक्यतो आपण बनवत नाही, पण बनवून बघा। पण प्लीज त्याच्यामध्ये काकडी आणि गाजर घालायला विसरू नका, आणि शिमला मिरची सुद्धा तुम्ही घालू शकता। इथे बघू शकता आपले हे उत्तपम डोसा तयार झालेला आहे, आणि ही सोबत चटणी। तर ही चटणी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। ही चटणी तर शक्य आपण बनवतच नाही, आपण नारळाची चटणी नेहमी बनवतो, पण ही चटणी कधीच आपण बनवत। तर प्लीज ही चटणी बनवून बघा एकदा,
साऊथ इंडियनची लोक तर खूप ही चटणी बनवून खातात. आपण कधी खात नाही तरी ट्राय करा एकदा नक्की. तर मंडळी, तुम्हाला आजची छोटीशी रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज अख्खी मुगाचा डोसा नक्की बनवून बघा. आणि त्याच्यामध्ये गाजर, फणसी, वटाणा जरी तुम्ही मिक्सरला वाटून वगैरे टाकलात ना तरी पण मुगाचा डोसा खूप छान बनतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी. आणि नक्की आवडला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. चला.